देवाच्या अंगी कोणते कोणते गुण आहेत आणि देव आपल्या माणसांपेक्षा वेगळा का आहे, याबद्दल जेव्हा आपण यथापार विचार करतो त्यावेळेस आपल्याला याचं उत्तर आणि खरं गमक सापडतं। ते गमक किंवा ते उत्तर कशात आहे, तर ते उत्तर संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये लपलेलं आहे। संत तुकाराम महाराज विठ्ठलावर अनन्यसाधारण अशी भक्ती करतात आणि त्यांच्या भक्तीच्या माध्यमातून ते विठ्ठलाची परिभाषा करताना किंवा विठ्ठलाची ओळख आपल्याला करून देताना देवाविषयी ते सांगतात की ह्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये देवासारखं परिपूर्ण कोणीच नाही। असे अनेक गुण आहेत जे की देवामध्येच आहेत, अनेक गोष्टी आहेत की जे त्या एका देवामध्येच सामावलेल्या आहेत, या इतरत्र कुठेही आपल्याला भेटणार नाहीत किंवा सापडणार नाहीत। मग हे कशा प्रकारे त्यांनी त्यांच्या अभंगामधून सांगितलं आणि दाखले देऊन पटवून दिलं आपल्याला, हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे। त्यांच्या अभंगाद्वारे ते आपल्याला काय सांगतात की सकल गुण संपन्न एक देवाचे लक्षण, वरकड कोठे काही एक आहे एक नाही, षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंती जान, तुका म्हणे जे जे बोला ते साज विठ्ठला। याद्वारे ते कशा प्रकारे देव आहे आणि देवाची महती कशा प्रकारे आहे हे सांगतात। ते काय सांगत असतात आपल्याला अभंगाच्या माध्यमातून, सकल गुण संपन्ने एका देवाचे लक्षण, म्हणजे काय तर संपूर्ण गुण असलेला जर कोण असेल तर तो एकच देव आहे। एकच देव म्हणजे त्या एका देवामध्येच सर्व गोष्टी सामावलेल्या आहेत आणि असे संपूर्ण गुण असलेलं इतरत्र तुम्हाला कोणी शोधूनही सापडणार नाही। कारण या जगाच्या पाठीवर कोणामध्ये काही ना काही गोष्टी कमी किंवा जास्त स्वरूपात असतात, परंतु देवाच्या ठाईचा जर विचार केला तर देवाच्या जवळ असं काहीच नाही की काही कमी आहे किंवा हे जास्त आहे म्हणून। परिपूर्णतेनं जो आहे तो हा ईश्वर आहे असं संत तुकाराम महाराज सांगतात। पुढे ते म्हणतात की वरकड कोठे काही एक आहे एक नाही, म्हणजे या जगामध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर तुम्हाला कुठं काही सापडेल कुठं काही सापडेल, काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात सापडेल, काही ठिकाणी वेगळ्या प्रमाणात सापडेल, परंतु एका ठिकाणी सर्वत्व काही तुम्हाला सापडणार नाही। आणि हे जर सर्वत्र तुम्हाला एकाच ठिकाणी पाहिजे असेल, दिसणार असेल, तर ते म्हणजे साक्षात त्या ईश्वरामध्ये देवामध्येच दिसू शकतं। कारण जगामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या सर्वत्रच तुम्हाला सापडतील अशातल्या नाहीत। काही गोष्टी एका ठिकाणी सापडतील तर दुसऱ्या गोष्टीसाठी आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल, परंतु देवाच्या ठाई मात्र तसं नाही आहे। ते पुढे म्हणतात षडगुण्य ऐश्वर्य संपन्न एक भगवंती जान, म्हणजे काय की जे 6 गुण सांगितलेले आहेत, ज्ञान आहे, तेज आहे, त्यानंतर ऐश्वर्य, शील, त्याग, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, भक्ती, या अशा ज्या सर्व गोष्टी आहेत त्या ईश्वरामध्ये सामावलेल्या आहेत आणि ह्या सर्व गोष्टींमधून तो देव हा परिपूर्ण झालेला आहे। आपल्या मानवाजवळ या सर्व गोष्टी समप्रमाणामध्ये सुद्धा नाहीत। काही गोष्टींचा तर अभाव आहे, पण काही गोष्टींचं मात्र आधिक्य आहे आणि मग त्याच गोष्टीमध्ये आपण हरखून जातो आणि त्या गोष्टीचा आपल्याला गर्व किंवा अहंकार चढायला वेळ लागत नाही। रावणाकडे देखील सर्व गुण होते, रावण भक्तीमध्ये सुद्धा श्रेष्ठ होता, ऐश्वर्य संपन्न सुद्धा होता, ज्ञानी सुद्धा होता, परंतु त्याच्यामधला जो अहंकार होता ती अहंकाराची भावना मात्र त्याला स्वतःच्या नियंत्रणामध्ये ठेवता आली नाही। आणि जेव्हा त्यानं त्याची स्वतःची भावना नियंत्रणामध्ये, त्याची अहंकाराची भावना नाही ठेवली, त्याचा घात होण्यासाठी तो स्वतःच कारणीभूत ठरला। अशाच प्रकारचे गुण आपल्या सर्वसामान्य माणसांमध्ये सुद्धा असतात। ज्याच्याकडे जास्त पैसा असतो त्याला त्या गोष्टीचा गर्व होतो आणि मग तो इतरांना कमी लेखायला लागतो, तुच्छ लेखायला लागतो, परंतु असल्या कर्माची फळं ही चांगली नसतात। ज्याच्याकडे खूप ज्ञान असतं त्याला ज्ञानाचा गर्व व्हायला लागतो, ज्याच्याकडे रूप सौंदर्य असतं त्याला त्या सौंदर्याचा गर्व व्हायला लागतो आणि मग अशा गोष्टीचा गर्व जर वाढत गेला तर त्या गर्वामुळं एक ना एक दिवस त्या गोष्टीचा त्याला त्रास व्हायला लागतो। कारण हा अहंकार, हा गर्व त्या व्यक्तीला एका ठिकाणी स्थिर राहू देत नाही। त्याच्या मनाची चंचलता ओळखून तो त्याला गर्व, तो अहंकार मागं खेचत राहतो आणि मग त्याच्या व्यक्तीच्या पतनासाठी किंवा त्या व्यक्तीच्या ऱ्हासासाठी ती व्यक्ती स्वतःच जबाबदार ठरू शकते। म्हणून योग्य वेळी योग्य गोष्टींची राखण करणं आणि योग्य वेळी योग्य गोष्टीला नकारसुद्धा देता आलं पाहिजे।
बऱ्याच वेळेस आपण आयुष्यामध्ये अडखळतो कोणत्या गोष्टीसाठी, तर नकार कसा द्यावा. ही गोष्ट योग्य नाही आहे पण आपल्याला करावं लागत असेल तर ज्या क्षणाला आपल्याला तसं वाटेल आणि स्पष्टपणे नकार देता जर आला तर आपल्या एवढं सुखी आणि अंतःकरणातून मोकळं कुणी होणार नाही. कारण तोंडावर फटफट बोलणारी माणसं, एखादी गोष्ट न पडल्यानंतर तडक क्षणाचा विचार न करणारी, स्पष्टपणे सांगणारी माणसं ही मनाने खूप चांगली असतात. त्यांच्या मनामध्ये क्लेश किंवा द्वेष नसतो. ते निर्मळ मनाचे असतात. फक्त तोंडानं फटकळ असतात, कारण स्पष्टपणे बोलून जातात. ती गोष्ट मनात साठवून ठेवून न बोलता त्या गोष्टीचा पुन्हा नंतर कधीतरी उत्तर देणं हे त्यांना आवडत नाही. जी गोष्ट नाही पटली त्या गोष्टीला पटकन उत्तर देऊन ते मोकळे होतात आणि पुढच्या क्षणाला ते त्यांच्या मनाप्रमाणे व्यवस्थित छान देखील वागायला चालू करतात. म्हणजे अशा प्रकारचं जर असेल आपलं वागणं तर ह्या गोष्टीचा देखील आपल्याला स्वीकार करता आला पाहिजे. म्हणून वेळेप्रसंगी आपण गर्वसुद्धा बाळगता कामा नये आणि अहंकार तर मुळीच आपल्याला स्पर्श करता कामा नये. कारण या अहंकारामुळं मोठमोठ्या शक्तींचा ऱ्हास झाला आहे. आपण तर केवळ एक सामान्य माणसं आहोत. संत तुकाराम महाराजांचं जे असे अभंग आहेत हे आपल्याला आयुष्यामध्ये अशाच प्रकारचे दिशादर्शक ठरतात. अशाच प्रकारचं आपल्याला दिशा देऊन आपलं उन्नती करण्याचं काम हे अभंग करत असतात. शेवटी संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे विठ्ठला. म्हणजे काय की तुम्ही जे जे विशेषणं लावताल, ज्या ज्या गोष्टी तुम्ही बद्दल बोलताल त्या सर्व गोष्टी या विठ्ठलाला साजेशा आहेत. कारण हा विठ्ठलच एकमेव असा आहे की या सर्व गोष्टीसाठी परिपूर्ण आहे. म्हणजे नारायण देव हा एकाच गोष्टीसाठी परिपूर्ण असतो आणि सर्व गोष्टी त्याच्यामध्ये सामावलेल्या असतात. एवढं छान विवेचन त्यांनी देवाचं वर्णन करताना आपल्याला सांगितलं आहे. आपण जरी याच दृष्टिकोनातून देवाकडे पाहिलं तर हे सर्व रूप, सर्व गुण आपल्याला देखील त्या एकाच देवामध्ये दिसायला वेळ लागणार नाही. गरज आहे की आपली खरे आध्यात्मिक डोळे उघडण्याची. जोपर्यंत आपण आपल्या डोळ्यावरची पापणी उघडत नाहीत आणि अध्यात्माकडे जाऊन आपल्या मनाचा कस तिथं लावत नाहीत, तोपर्यंत आपल्याला या विश्वातला परमानंद कधीच सापडणार नाही. जय जय रामकृष्ण हरी.